तर नमस्कार पब्लिक, आता आपण चाललेलो आहे मूवी बघण्यासाठी. जारण मूवी जी मराठीमध्ये हॉरर मूवी आलेली आहे ती बघण्यासाठी आपण चाललेलो आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ही मूवी बघण्यासाठी. आणि फायनली आपण लोकेशनवरती पोहोचतो आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता. असं आहे. त्यानंतर तुम्ही वॉशरूम बघू शकता. वॉशरूम पण खूप छान असं वॉशरूम आहे. त्यानंतर मी तुम्हाला माझी डान्सची स्टेप दाखवतो. एक नवीन डान्सची स्टेप शिकलेलो आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही डान्सची स्टेप कशी आहे. तर बघा, ही डान्सची स्टेप मी शिकलेलो आहे, तर नक्की सांगा कशी आहे कमेंटमध्ये. मग आम्हाला समजतं की मूवी चालू झालेला आहे. मग मी भाग मिक्का भागसारखा मी पळतो आणि मूवी थिएटरमध्ये पोहोचतो, पण मूवी चालूच नसती झाले. तुम्हाला थिएटर दाखवतो, थिएटर कसं आहे. मग थिएटर बघा असं आहे. आणि त्यानंतर मी सिगरेट बिगरेट प्यायचं नाही. पब्लिक खूप खराब असे हाल होतं, असे ॲडव्हर्टाईज होती. त्यानंतर मूवी चालू होते आणि ॲज अ सिनेमॅटोग्राफर मला ओपनिंग सीन खूप छान असा वाटतो. त्यानंतर मी हे सीन बघून खूप घाबरतो आणि हा सीन बघून तर मी माझे डोळेच बंद करून घेतो पब्लिक. त्यानंतर मग इंटरवल होतो. मग इंटरवलमध्ये असं मी इथे बाहेर येऊन बघतो तर खूप महाग असतं. मग मी गप्प जाऊन पाणी पितो. मग मी मूवीचा ट्रिजर बघायला जातो. मूवीचा ट्रिजर बघायला जातो ना पब्लिक, मी एवढा घाबरतो ना, वाचवा बोलत असतो पण कोण ऐकतच नाही, कारण की मनामध्ये बोलत असतो. तर मग गप्पपणे जातो, थिएटरमध्ये बसतो आणि सस्पेन्स एवढा असतो ना इंटरवल नंतर, कारण की मूवीमध्ये सगळे सीन बघा तुम्हाला असे एक्सप्रेशन भेटतील आणि असेच एक्सप्रेशन आहेत मूवीमध्ये. तर तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण की मला स्पॉइलर नाही द्यायचा आहे कोणाला. आणि त्यानंतर ॲज अ सिनेमॅटोग्राफर मला खूप असे सीन आवडले. ॲज अ स्टोरी टेलिंग मला एवढं काय खास नाही वाटलं. आणि फायनली मूवी संपते आणि मूवीमध्ये 90% तरी असे एक्सप्रेशन आहेत. आणि तुम्हाला ह्याच्याहून डेंजर मूवी बघायची असेल ना, तर माझ्या चॅनलवरती जा, प्रतीक रफरीवरती तुम्ही कर्मा बघा. तुमच्या रिक्सवरती तुम्ही खूप घाबरून जावाल. थँक्यू.